समाप्त होत नाही. शक्तीपीठ रद्द. एकच जिद्द. शक्तीपीठ रद्द. एकच जिद्द. शक्तीपीठ रद्द. फक्त शक्तीपीठ रद्द करा याच्यासाठी तर आहेच आहे. याच्या सोबतचा मुद्दा असा आहे की काल सहजपूर जवळ एक 2 दिवसाखाली ज्या मोजण्या झालेल्या आहेत त्यामध्ये जी सरकारची आणि शासनाची प्रशासनाची जी दडपशाही किंवा जी गुंडागर्दी पाहायला भेटली तर त्याचा देखील आम्हाला रोष आहे. शिवाय शक्तीपीठ तर आम्ही गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे शक्तीपीठ रद्द करा. आम्हाला नाही वाटत की कोणत्या पद्धतीने शासनाला या गोष्टीचा काही फरक पडतोय आणि ज्या पद्धतीने शासन पोलीस प्रशासनाचा मनगटाचा वापर करतोय त्या पद्धतीने लोकशाही धोक्यातच आहे. आता हे आमचं आमरण उपोषण फक्त शक्तीपीठ पर्यंत मर्यादित किंवा शक्तीपीठापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. या आंदोलना थ्रू आम्ही लोकशाही आणि शक्तीपीठ आमच्या जमिनी हे सगळंच वाचवण्याचा, लोकशाही वाचवण्याचा आणि आमच्या जमिनी वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सहजपूर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दडपशाही केलेली शेतकऱ्यावर गृहमंत्र्यांकडे काही मागण्याचे आव्हान. आम्ही त्या पद्धतीने निवेदन वगैरे गृहमंत्र्याला दिलेले आहेत. मीडियाने देखील या प्रकरण चांगलंच उचलून धरलेले आहे. गरम प्रकरणे वास्तुस्थिती आहे. सगळ्यांनी याची ठाई बघितलेली की पोलिसांनी कशा पद्धतीनं महिलाला देखील धक्काबुक्की, त्यातल्या त्यात क्षीरसागर साहेब जे आपले तलाठी होते ना, हे सॉरी तहसीलदार, नायब तहसीलदार, तुम्हाला इथंच गावामध्ये जाण्याची तुमच्या अंत्यविधीची व्यवस्था आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सविस्तर सांगितलं की कशा पद्धतीने शासनानं या शक्तीपीठाला विरोध करताना जर आम्ही तिथं मेलोत तर त्याच गावामध्ये कसं आम्हाला पुरायचं, जाळायचं ह्या पद्धतीची जी व्यवस्था करून ठेवलेली आहे त्याबद्दल मी शासनाचा आभार मानतो. आणि आम्ही नक्कीच आजच्या आमरण उपोषणाच्या मार्फत गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.